नमस्कार, रेसिपी कट्ट्यावर तुमचं खूप खूप स्वागत. तर आज गेलेली मार्केटमध्ये गेलेली तर आज माकुल आहे ना खूप असं फ्रेश आणि छान होते, मोठे मोठे होते. तर आज माकुल मासा आणलेला आहे. नेहमी कसं तुम्ही म्हणजे रेसिपीज बघता, तर आज आहे ना मी माकुल मासा तुम्हाला साफ कसा करायचा तो दाखवणार आहे. ही मच्छी आहे ना बघा, ही फ्रेश होते आणि असे मोठे मोठे होते. माकुल मासा मोठा असेल ना तर खायला खूप छान लागतो, चवीलाही छान लागतो. अच्छा. तर आता आपण आहे ना हे साफ कसे करायचे हे बघा. हे साफ करताना ना हे आपण आहे ना असं खेचून काढायचं, अलगद काढायचं. नाही तर हे याच्यात ना एक ब्लॅक असतं, ते जर फुटलं ना तर मच्छी जरा कडू लागते. अच्छा. हा, त्याच्यानंतर हे जे हे असतं बघा, त्याच्या पेशी असतं अशा, अच्छा, आपण काढायचे असतं. प्लास्टिक सारखं. हा, हे प्लास्टिक सारखं एकदम प्लास्टिकच आहे. ओके. हा, हे बघा असं पसरलं का ते बघा एक पानासारखं आहे. त्याचा आकार असं हे बंद असतं आणि हे असं पसरलं तर एक पानासारखा आकार येतो. म्हणजे एक कोंबडीचं पीस वगैरे कसं असतं त्या टाइप मध्ये आहे ते काढून टाकायचं. हा, ते काढून टाकायचं. आणि त्याच्यानंतर आहे ना हे पण त्याच्या वरचं जे आहे हे हा एक कलर आहे एक, तोही काढून टाकायचा. त्याची स्किन ही वरची आहे ना ती काढून टाकायची. अच्छा. अलगद निघते अशी, थोडस एक नख मारलत ना तर अलगद निघून जाते बघा. अच्छा. म्हणजे जास्त कष्ट करायची गरज नाही. ओके. हे बघा, मग याचा कलर एकदम मस्त असा पांढरा शुभ्र होऊन जातो. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला जसं करायचे, जसे त्याचे आकार करायचे आहेत, कापायचंय तसं तुम्ही कापू शकता. पण साफ करताना ही त्याची काळजी घ्यावी लागते. ओके. तर हा एक भाग साफ झाला. हो हो. याच्यामध्ये ना असं हात टाकून पण आहे ना जी घाण असते ना ते पण काढून टाकायची असते. अच्छा, हे पूर्ण मोकळं करायचं. हो हो हो, हे पूर्ण मोकळं करून टाकायचं. अच्छा. तुम्ही वाटल्यास असं सुरीने आहे ना हे असं कापू पण शकता. असं हे बघा, हे कापायला काय हाड नसतं. हे बघा असं कापूनही तुम्ही साफ करू शकता. हे जे असतं ना आतमध्ये हे पण तुम्ही काढू शकता. अच्छा, ते काढून टाकायचं पूर्ण. हो हो, ते पूर्ण काढून टाकायचं. ओके. अशा प्रकारे आहे ना हा एक बाजूचा भाग त्यांचा व्यवस्थित साफ झालेला आहे. अच्छा. हा, ओके. आता आहे ना हे त्याचे हे जे पुढचे हे आहेत ना हे बघा, हेही कापून घेतात. हे बघा, आता हे जे डोक्याचा भाग असतो ना तो पण असा आहे ना, पुढचा आहे ना तो घ्यायचा असा. ओके. अलगद कापून घ्यायचा. एकदम पुढचं आहे ते एकदम असं थोडंसं, हे बघा हे थोडंसं कापून टाकायचं. अच्छा. आणि हे घ्यायचं, हा एवढा भाग घ्यायचा. ओके. आहेत ना ह्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. अच्छा. हा, बरं. तर या पद्धतीने ऍक्च्युली हा जो माकुल मच्छी असते ती साफ केली जाते. आता याला फक्त छान प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचं. हो, स्वच्छ धुवून घ्यायचं. तुम्हाला कसे पीसेस करायचे आहेत किंवा अख्खं फ्राय करायचंय तर तुम्ही करू शकता. हे बघा साफ करून झालेली आहेत. तर आता आहे ना आपण धुवून घेऊया. अच्छा. हे बघा, आहेत ना जरा स्लो नळाखाली आहेत ना व्यवस्थित अशी धुवून घ्यायची, म्हणजे चोलून घ्यायची व्यवस्थित. ओके. ते धुवणं म्हणजे असं काय पाण्यातून बुडवलं असं नाही. टोपात जरी तुम्ही घेतलीत ना तरी त्याला व्यवस्थित अशी जरा चोलून घ्यायची अशी. हे काढून आहे ना हे आतमध्ये बघा ही घाण असते ना त्या आतमध्ये अशी व्यवस्थित हात टाकून अगदी अलगद काढून घ्यायची. अच्छा. व्यवस्थित एकदम अशी साफ झालेली आहे, एकदम पांढर शुभ्र. हे बघा. आता आहे ना आपण हे जे डोकं आहे ना हे बघा, हे आपण कापून घेतलेले आहे ते पण आपण असं व्यवस्थित धुवून घेऊया. अच्छा. ते पण हलक्या हाताने जरा असं चोलून घ्यायचं. व्यवस्थित धुवून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे आहेत ना मस्त असे साफ करून घेतलेले. आता व्यवस्थित असे धुवून पण घेतलेत बघा. एकदम बघा कसे मस्त आले, पांढरे शुभ्र चमकायला लागले. चमकायला लागले छान असे. ह्याच्यातलं कसं हे छोटे छोटे असतात ना जे त्याच्या आतमध्ये ना असं काळं खूप असतं आणि जे हे मोठे असतात ना त्या आतमध्ये पण एकदम पांढरं शुभ्र असतात. हा, हे कसे याच्यात हे छोटे असतात ना त्यांना थोडं धुवण्यात थोडा टाइम जातो. कारण ते आतमध्ये ब्लॅक असतं ना ते सर्व काढायचं असतं. ब्लॅक राहिलं ना तर मच्छी अशी खायला अशी मनापासून इच्छा पण होत नाही आणि मच्छी चांगली पण लागत नाही, थोडासा वास येतो. आणि हे डोक्याचा भाग आहे तो पण आपण स्वच्छ धुवून घेतलाय बघा. कसा डिझाईन वाटते ना भारी, मस्त एकदम स्टार.
आज आपण माकुल मासा कसा साफ केलाय तो बघितलाय. हा व्हिडिओ आपण आता इथेच थांबूया. चला तर बाय बाय.